नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अनुराधा देवधर यांनी सादर केलेला अनेक विषयांची आवड असल्याचे फायदे काय आहेत याबद्दल माहितीपर कार्यक्रम. आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की एकच काहीतरी कर, पण नीट कर. 4 गोष्टी एकत्र करायला जाशील आणि सगळंच बिघडून ठेवशील. आपल्या प्रत्येकाच्याच घरच्यांनी हे वाक्य ऐकवलेलं असतं, याची मला खात्री आहे. त्यामुळे ते एकच काम नीट करण्याकडे लक्ष देऊन आपण बाकीकडे लक्ष द्यायचं नाही. पण आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. कोणत्या तरी एकाच कामावर लक्ष देणं आजच्या धावत्या जगात परवडण्यासारखं नाही, तर चौकस वृत्तीने आपल्या कामासोबतच इतर कामांबाबतीतही सजगता दाखवणं शहाणपणाचं आहे. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन ही म्हण इंग्रजी भाषेत वापरली जाते. म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर एक नाधड भाराभर चिंध्या असं आपल्याला म्हणता येईल. पण आजच्या काळात हे म्हणणं फारसं लागू होणार नाही, कारण एकाच गोष्टीवर अवलंबून राहावं अशी आत्ताची परिस्थिती नाही. आपल्या आधीच्या काळात सर्वजण एकाच कोणत्या तरी गोष्टीत पारंगत होण्याचा विचार करायचे आणि त्यावर आपलं आयुष्य घालवायचे. एकाच ठिकाणी 35-40 वर्ष नोकरी केल्याचं म्हणूनच ते अभिमानानं आपल्याला सांगायचे. पण आता नोकऱ्याही अशाच माणसाला मिळतात की ज्याच्याकडे एकापेक्षा जास्त कौशल्य आहे. हल्ली तर नोकरी देण्याआधीच सांगितलं जातं की तुला हे पण करावं लागेल आणि ते पण करावं लागेल, आहे का तयारी? अशा वेळी तो नोकरी इच्छुक व्यक्ती म्हणाला की नाही, मला एका वेळी एकच काहीतरी जमेल, तर नोकरी देणारा लगेच त्याला निरोप देईल. पण हेच दुसरा व्यक्ती म्हणाला की मला याही गोष्टीचं ज्ञान आहे, मी मल्टीटास्किंग करू शकतो, तर ती नोकरी हमखास त्याला मिळते. मागच्या पिढीतील लोकांना मिळणाऱ्या नोकऱ्या आणि या पिढीतील नोकऱ्या यामध्ये प्रचंड मोठी तफावत निर्माण झालेली आहे. नोकऱ्यांचे अनेक पर्याय आता खुले झाले आहेत. हे पर्याय निवडण्यासाठी आधीसारखं एकाच गोष्टीवर अवलंबून राहून आपल्याला चालणार नाही. एकाच एक क्षेत्रात काम करून वैतागणाऱ्या तरुणांचं प्रमाणही आता मोठं आहे. मागच्या पिढीसारखं केवळ एकच नोकरी करत त्यात रिटायर होण्याची इच्छा आत्ताच्या मुलांना नाही. त्यांना वेगवेगळे अनुभव घ्यायचे आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रांविषयी जाणून घ्यायचा आहे. यासाठी एकाच पठडीतला अभ्यास, एकाच गोष्टीत तज्ञता मिळवून त्यावर आपण अवलंबून राहू शकत नाही. तर आपल्या आवडीच्या इतर क्षेत्रांविषयी माहिती ठेवून त्यातलं आवश्यक ज्ञान मिळवणं आपल्यासाठी खूप महत्वाचं झालेलं आहे. माझी मैत्रीण एक चांगली इंजिनियर आहे.
कॉलेजमध्ये असताना खेळांमध्येही तिचं नाव असायचं. पुढे इंजिनिअरिंगच्या डिग्रीवर तिला चांगली नोकरी मिळाली. काही वर्ष नोकरी केल्यानंतर कंपनीतल्या आर्थिक तोट्यामुळे तिला नोकरी गमवावी लागली. कॉलेजमध्ये असताना तिने बेकिंगचे क्लासेस केले होते. तेव्हा काही त्यात ती पारंगत नव्हती, पण बेकिंगचं बेसिक ज्ञान तिला मिळालेलं होतं. नोकरी गेल्यावर आता बेकिंगमध्ये आपलं करिअर करून पाहू असा निर्णय तिने घेतला आणि त्यात छान जमही बसवला. यशस्वी होम बेकर म्हणून तिनं ओळख मिळवली. हे त्याचमुळे शक्य झालं कारण तिने फक्त तिच्या इंजिनिअरिंगच्या डिग्रीवर अवलंबून न राहता इतरही क्षेत्रात आवड दाखवली. त्यामुळं आपल्याला चौकस आयुष्य जगायचं असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनुभव घ्यायचे असतील, तर आपल्याला आता आजच्या काळानुसार विचार करणं खूप गरजेचं आहे. एका गोष्टीत तज्ञता मिळवून बाकीचे 4 गोष्टींचं ज्ञान आपण ठेवायला शिकूयात. कारण प्रत्येक म्हण, विचार आजच्या काळात लागू होईल असं नाही, तर त्यात आपल्याला काही बदल हे करावेच लागणार आहेत. जसं पूर्वी जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन या म्हणीत बदल करून आपण जॅक ऑफ ऑल एक्सपर्ट ऑफ सम या विचारानं आपलं आयुष्य जगू. पण आपल्याकडची एक ना धड भाराभर चिंतांसारखी परिस्थिती आपली होणार नाही याची काळजी पण आपल्याला घ्यायची आहे, बरं का? तर श्रोते हो, अनेक विषयांची आवड असल्याचे फायदे काय आहेत हे तर तुम्ही जाणून घेतलेलं आहे, पण त्यासोबतच मी तुम्हाला माझ्याही काही आवडीनिवडी आणि छंद सांगणार आहे. माझ्यासारख्या ज्येष्ठ अनेक मैत्रिणी आमच्या ग्रुपमध्ये, आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये जेव्हा भेटतात तेव्हा अनेक चर्चा होतात की तुझे छंद काय आहेत, तुझ्या आवडीनिवडी काय आहेत. लग्न झाल्यापासून जशी जबाबदारी येते तेव्हा आपण फक्त आणि फक्त घराच्या कामांमध्ये गुरफटल्या जातो आणि आपल्या छंदांकडे आपलं लक्षच जात नाही. आपण तो जोपासण्यासाठी भरपूर धडपड करत असतो, पण वेळेअभावी आपल्याला मात्र छंद जोपासता येत नाही. तर मी माझे छंद रिटायर झाल्यानंतर जरूर जोपासायला सुरुवात केली. मला भरतकाम, शिवणकाम, स्वेटर विणणे, अनेक पदार्थ नवनवीन बनवून घरच्यांना खाऊ घालणं मला खूप आवडायचं. पदार्थ बनवणं तर आयुष्यभर चाललेलंच असतं, त्यालाही कुठल्याही प्रकारची रोख नसतेच. पण आपले जे छंद आहेत, जसं की मधुर संगीत ऐकणं आणि रेडिओ ऐकणं, जुने कार्यक्रम ऐकणं, बघणं आणि भरतकाम, विणकाम करणं, हे आपले जे छंद असतात ते आता मिळणाऱ्या आपल्या वेळेमध्ये आपण जोपासायचे. आता आपल्याला वेळ मिळाला आहे की नाही, तर आपण त्याच्यामध्ये आपले छंद जोपासायचे. एक छानसं टाइम टेबल बनवायचं. त्याच्यामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला काय काय कामं उरकून घ्यायची आहेत आणि उरलेल्या वेळामध्ये आपले छंद आपल्याला कसे जोपासायचे आहेत याचे एक तुम्ही लिस्टच बनवा. मी सुद्धा तसंच केलेलं आहे. तर श्रोते हो, तुम्हाला अनेक वेगवेगळ्या छंदांविषयी आणि अनेक विषयांची आवड असल्याचे फायदे काय आहेत याबद्दल तुम्ही जाणून घेतलं. तसंच छंद प्रत्येकाचे वेगवेगळेही असू शकतात, कारण की जसं माणूस हा वेगवेगळा असतो, स्वभाव हा वेगवेगळा असतो, तसे प्रत्येकाचे छंदही वेगवेगळे असतात. तर तुम्हाला जर संधी मिळत आहे, वेळ मिळत आहे, तर कुठल्याही इतर गोष्टीचं टेन्शन न घेता मस्तपैकी छंद जपा आणि आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. खरंच छंद जोपासणं ही इतकी चांगली संधी आहे. मला चित्रकला सुद्धा खूप आवडायची. मी चित्र सुद्धा खूप छान काढते. मला जसं की फुलांची चित्र काढायला मला खूप आवडतं. काही नाही करायचंय आपल्याला, फक्त एक पेन्सिल घ्यायची आहे, एक आपल्याकडे वही असेल तर ती घ्यायची आहे, तारीख टाकायची, कधी चित्र काढलंय, वार टाकायचा, वरती वेळ टाकायची आणि खाली आपलं चित्र काढायला सुरुवात करायची.
जर तुम्हाला रंग भरायला सुद्धा आवडत असतील तर तुम्ही अक्षरशः रंगही भरू शकता. आणि तुम्हाला आता असं वाटेल ऐकून की अरे हे चित्रकला वगैरे लहान मुलांच्या गोष्टी आहेत, आम्ही ते कसं बरं करू, का करू, असं काहीही नसतं. छंद जोपासणं हे कुठल्याही वयासाठी बंधनकारक नसतं. तर श्रोते हो, तुमच्यातलं मूल बाहेर येऊ द्या आणि तुमचे छंद जोपासायला सुरुवात करा. तुम्ही हास्य क्लब जरी जॉईन केलं, आता आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आम्ही हास्य क्लब सुद्धा जॉईन केलेला आहे. आम्ही हसल्याने आपल्या चेहऱ्यावरचं तेज आणखी खुलून येतो आणि आपण खरं मुळी म्हातारी दिसतच नाही, आपण एकदम तरुण दिसायला लागतो. आपलं मन हे एक तरुण असायला हवं, अगदी ताजं तवानं एव्हरग्रीन असायला हवं. श्रोते हो, तुम्हाला आजचा कार्यक्रम जरूर आवडला असेल. मी असेच छान छान विषय घेऊन पुन्हा येईल पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी अनुराधा देवधर निरोप घेते आजच्या कार्यक्रमात. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण अनेक विषयांची आवड असल्याचे फायदे काय आहेत याबद्दल माहितीपर विशेष कार्यक्रम ऐकलात आणि तो सादर केला होता अनुराधा देवधर यांनी. श्रोते हो, अशाच प्रकारे माहितीपर कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है. लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला. लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान. फोन नंबर है 14567. अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हो या किसी दूसरे शहर में हो, ये है आपका अटूट सहारा. तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज. कैसे? 14567 याद रखिएगा. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव, प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा, रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका, एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती, गाती हासती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी, अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.